सारंगाव आणि देवरुंग या सामन्यातील विजेता संघ विक्रम स्पोर्ट्स वडूनवघर या संघाशी दोन हात करेल. अगदीच शिलोमाता वळ संघाकरता पुढील प्रवासाकरिता शुभेच्छा असतील. नेहमीच त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ हा पाहायला मिळतो. यापुढील होणारा सामना आहे जय बजरंग कारिवली आणि गावदेवी भादवड. बिग फाइट, बिग मॅच, एक काटोकी टक्कर पुन्हा एकदा पाहायला मिळेल. दरम्यान आमच्यापर्यंत माहिती पोहोचलेली आहे. आपण पाहतोय भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ सन्मान्य खजिनदार आणि अगदीच ज्यांच्याकडे पूर्ण जो खजिना आहे आणि त्यांच्या वतीने 15,000ची देणगी आलेली आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे सहर्ष आभार व्यक्त करतोय. संजयभाई म्हात्रे, लायन ऑफ भिवंडी, त्याचप्रमाणे माझे नगरसेवक आणि अगदीच जर आपण पाहिलं तर क्रिकेटवरती नितांत आणि निस्सीम प्रेम करणारं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतंय. कालच्या दिवसामध्ये ज्या संघाने आपला बोलबाला या मैदानावरती कायम ठेवलेला आहे तोच संघ जय हिंद देवरुंग संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज शरद आणि दिलीप दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालेले आपल्याला पाहायला मिळाले. मागच्या सामन्यामध्ये खूप काही ट्रॅजेडी गोष्टी घडल्या. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर पिवळ्या रंग आपण पाहायला मिळाला. सीमारेषेचा रंग पिवळा, टी शर्टचा रंग पिवळा, पंचांचा टी शर्टचा रंग पिवळा. असू द्यात, या गोष्टी घडत राहतील आणि 40+ क्रिकेटमध्ये या गोष्टी नेहमीच वारंवारतेने एन्जॉयमेंट पद्धतीने या पाहिल्या जातात. याबद्दल आनंद आहे. गोलंदाज बजरंग बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा. वळूया सामन्याकडे. यावेळेस मात्र बॅटची आतली कडा आणि चेंडू शॉर्ट फाईन लेगमध्ये ट्रॅव्हल झाला होता. एका धावेकरता धावसंख्या इथून मात्र कासवाच्या गतीने पुढे सरकते, कारण की जे पॉवर प्लेचं षटक आहे या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी होणं गरजेचं आहे. ती फलंदाजी मात्र काहीशी पाहायला मिळत नाहीये. यावेळेस मात्र पुढे सरसावत चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा, इट्स वाईट बॉल. पंचांनी वाईट घोषित केलेलं आहे या चेंडूला. त्या कारणास्तव 3 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र निघून चाललाय चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर आहे आणि यशस्वी होताना आपण पाहतोय. दोन्ही फलंदाजांना धावसंख्या जाऊन पोहोचते. धावसंख्या 5 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. आपण पाहतोय A1 जोडी आज सकाळपासून खूप चर्चेत आहे. गणेशदादा ठाकरे आणि प्रमोददादा भोईर आणि गेले 4 दिवस
त्यांनी जी मेहनत केलेली आहे ती वाखाणण्याजोगी मेहनत आहे, हे मात्र विसरून जमणार नाही आहे गणेशदादा ठाकरे. पण आज मात्र वेगळ्याच चर्चेत आहे असं आमचं म्हणणं आहे. वळूया सामन्याकडे. धावसंख्या जाऊन पोहोचले 7 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलेली आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर देवरुंग संघ इन ॲक्शनमध्ये आहे आणि अगदीच जर आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये जेव्हा जेव्हा नाणेफेक झाली तेव्हा तेव्हा त्यांनी एकच गोष्ट मात्र सांगितली की आम्ही बेस्ट ऑफ दी बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. यावेळेस मात्र चेंडू घरंगळत ट्रॅव्हल झाला आहे, निघून जाईल चेंडू एका धावेकरता मिड विकेट क्षेत्रामध्ये. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते फलकावरती 8 या अंकावरती. पॉवर प्लेच्या षटकातील अखेरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पण अनदेखी कहाणी. करता नवनिर्वाचित सरपंच सर्व मोनिकाताई पाटील यांच्या वतीने सारंगाव संघाकरता खुशखबर आहे. जर सुपर 4 मध्ये आपण पोहोचलात तर मोनिकाताई पाटील ग्रुप ग्रामपंचायत सुरई सारंगाव यांच्या वतीने एक मेंढा देण्यात येईल. वळूया सामन्याकडे. गोलंदाज निकम बॉलिंग मार्कवरती आहे. षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी आहे. गोलंदाज तयार. सज्ज होईल राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा. दूरवर पसरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. यावेळेस मात्र जोरदार प्रहार तर झालाय आणि अगदीच क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवलंय. तत्पूर्वी मिसफिल्ड आणि इथून मात्र दुसरी धाव घेण्याची संधी आणि चित्त्याच्या चपळीने 2 धाव पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावा मिळत आहेत त्या 2 धावांच्या मदतीने 10 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. फलंदाज शरद आणि दिलीप या 2 फलंदाजांनी चांगली भागीदारी इथून मात्र रचलेली आहे आणि अगदीच जर आपण पाहिलं तर ही चांगली पार्टनरशिप एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल ही पाहायला मिळू शकते जैन देवरुंग संघाची. आणि अगदीच अजून एक गोष्ट जर आपण पाहिलं तर प्रोजेक्टेड स्कोरचा जर आपण विचार केला तर 35 ते 40 धावा या जरूर पाहायला मिळतील. यावेळेस मात्र जोरदार प्रहार तर झालाय. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चेंडू आहे. चेंडूची फेकी आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होताना आपण पाहतोय फलंदाज शरद यांना. वळी आपण सामन्याकडे. यापुढील होणारा सामना गावदेवी भादवड आणि जयबजरंग कारिवली या 2 संघादरम्यान होईल. आणि अगदीच सोनाळे संघाचे संघनायक आपण पाहतोय सीमारेषेलगत चांगली भूमिका बजावत आहेत. आणि अगदीच कारण की आजच्या दिवसामध्ये वेळेगणिक जर आपण पाहिलं तर चेंडू परत येणं खूप महत्त्वाचं आहे सीमारेषे बाहेरून. यावेळेस मात्र गोड आवाज. निघून जाईल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळतील या धावा 4.
धन्यवाद, थँक्यू सो मच. 15 धावफलकावरती आपण पाहतोय चौकाराच्या मदतीनं धावफलक आता मात्र सश्याच्या गतीनं वेग घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जमेची बाजू आहे, चांगली फलंदाजीला आता मात्र सुरुवात केली. गोड आवाज वारंवार पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा जेव्हा संपर्क होतो तेव्हा. तत्पूर्वी धावचीची पुन्हा एकदा संधी आहे, पण गेम प्लॅनिंग स्ट्रॅटेजी आणि इथून मात्र पंचांचा काय इशारा येईल तर फलंदाज सुखरूपरित्या क्रीजमध्ये पोहोचलेला आहे. याचाच अर्थ ही एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. आणि फलंदाज राजा दिवेकर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. धावसंख्या आहे 16 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. शरद यांनी 6 चेंडूंचा सामना केला आणि 9 धावांची खेळी त्यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाली. दुपारचं सत्र आपण पाहतोय आणि दुपारच्या सत्रामध्ये हळूहळू का होईना आता सामना पुढे सरकतोय. ही जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज निकम यावेळेस मात्र चेंडूला अक्षरशः खोदून काढलंय. निघून जाईल चेंडू, मात्र मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये एक धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते 17 या अंकावरती. चेंडूचा खेळ झाला तर आतापर्यंत 5. एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि जमेची बाजू म्हणजे गोलंदाज निकम यांची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मोठ्या फटक्यांकरता जास्तीत जास्त जाऊन दिलेलं नाहीये. दरम्यान डोंडो रे साजना चेंडूची फेकी केली जाते. तत्पूर्वी एकच धाव, त्यापेक्षा अतिरिक्त मात्र काही नाही. एका धावेने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या 18 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. आणि गोलंदाज निकम यांनी धावसंख्या जी खर्च केलेली आहे त्या 10 धावा आपण पाहतोय. यापुढील होणारा सामना गावदेवी भादवड आणि जय बजरंग कारिवली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे. आणि त्यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. या सामन्यातील विजेता संघ विक्रम स्पोर्ट्स वडुनवगर या संघाशी 2 हात करेल. आणि त्यानंतर मात्र जर आपण पाहिलं तर श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघाशी 2 हात करण्याकरता गावदेवी भादोड आणि जय बजरंग कारिवली या 2 संघातून विजेता संघ श्री अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाशी 2 हात करेल. असं हे या मैदानावरचा आत्तापर्यंतचं हे शेड्यूल आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. तत्पूर्वी बॉलिंग मार्कवरती फुलाजी, गोलंदाज तयार, फुलाजी सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर दी विकेट. यावेळेस मात्र कव्हर ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू, स्विंग अँड मिस, डॉट बॉल. दरम्यान पुन्हा एकदा आमच्यापर्यंत सूचना आलेली आहे. मोनिकाताई पाटील नवनिर्वाचित सरपंच ग्रुप ग्रामपंचायत सुरई सारंगाव संघ टॉप 4 मध्ये जरी पोहोचला तरी सुद्धा एक मेंढा देण्यात येईल. आणि तत्पूर्वी फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, स्थिरावले. फलकावरती आपण पाहतोय 18 या अंकावरती. 3ऱ्या षटकाचा खेळ सुरू झालाय आणि अगदी 3ऱ्या षटकाचा जर आपण विचार केला तर अगदीच हाणामारी होणं अपेक्षित आहे. मोठे फटके येणं गरजेचं आहे, पण आता मात्र ते मोठे फटके इथून मात्र पाहायला मिळत नाहीये. दरम्यान आगमन होत आहे आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर सुधीरजी म्हात्रे. आपलं हार्दिक स्वागत अध्यक्ष चषक 2024 मध्ये. अन्यावरांचं आगमन होते. धावचीच्या
मात्र बाद होईल, ज्यांच्या वतीने आपल्याला नाणेफेकीचं कक्ष हे प्रायोजित करण्यात आलेलं आहे, स्पॉन्सर करण्यात आलेलं आहे. असे सुधीरजी म्हात्रे यांचं आगमन होतं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सन्मान्य सुधीरदादा म्हात्रे मंचावरती विराजमान होत आहेत. विनंती असेल आपण आसनस्थ व्हावं आणि या मंचाची व तसेच या स्पर्धेची आपण शोभा वाढवावी. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. धावसंख्या आहे फलकावरती 18 धावा. चेंडूंचा खेळ झाला आहे आतापर्यंत आपण पाहतोय ते 3. धावसंख्या फलकावरती अजूनही स्थिरावलेली आहे. 18 धावांवरती धावफलक आपण पाहतोय. जय हिंद देवरुंग संघ बॅकफुटला जातोय असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण की धावा मिळवण्याकरता संघर्ष करावा लागतोय. यावेळेस मात्र चेंडूला लॉब करण्याचा प्रयत्न, अगदीच एक धाव मिळते. गोलंदाज चेंडूचा पाठलाग करतोय. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. फलकावरती 19 या अंकावरती आपण पाहतोय 19 रन्स ऑन द बोर्ड. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण विचार केला तर धावफलक उशिराने हलतं राहिलंय. 19 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहतोय. गोलंदाज तयार फुलाजी. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, पण क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावतोय. तत्पूर्वी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, आबाधोबीचा खेळ आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर धावांचा बचाव केलाय. प्रोटेक्शन चांगलं दिलं गेलं. धावसंख्या आहे फलकावरती 21 या अंकावरती. दरम्यान आगमन झालेलं आहे कबीर मामा ठाकरे यांचं. यांच्या वतीने आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज करता कूलर आहे. ओमसाई डाब्याचे प्रोप्रायटर आहेत. विनंती असेल आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. यावेळेस मात्र खराब क्षेत्ररक्षण, धावा मिळत आहेत त्या 2. गोलंदाजांकडे वेळ होती आणि अगदीच धावा जमवणं हे खूप महत्त्वाचं राहिलं आहे आणि धावा जोडल्या जात आहेत. त्या 2 धावांच्या मदतीनं 23 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. षटक क्रमांक 3 ची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज किरण आणि हरेश हे 2 फलंदाज खेळपट्टीवरती आहेत. बॅक टू बॅक जर आपण पाहिलं तर चांगली पार्टनरशिप राखण्याचं काम प्रयत्न केले जात आहेत. यापुढील होणारा सामना गावदेवी भातवड आणि जय बजरंग कारिवली या 2 संघांदरम्यान सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन नाणेफेकीच्या कक्षामध्ये आपण आसनस्थ व्हायचं आहे. आर के बिल्डर्स यांच्या वतीने हे नाणेफेकीचा कक्ष आपल्याला प्रायोजित करण्यात आला. त्याचेच प्रोप्रायटर सुधीरदादा म्हात्रे मंचावरती विराजमान आहेत. सामन्याचा आनंद घेत आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय. मिड विकेट आहे. त्याचप्रमाणे एक काऊ कॉर्नर आपण पाहतोय. लॉंग ऑफ आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर. गली रिजनमध्ये क्षेत्ररक्षक. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अगदीच जर आपण पाहिलं तर चेंडू ठीक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. गोलंदाज मानाजी ऑन बॉलिंग मार्क. हाणामारीच्या षटकामध्ये षटक हाताळण्याची जबाबदारी आहे गोलंदाज मानाजी यांच्या खांद्यावरती, कारण की गोलंदाजी करताना तुमचे खांदे मजबूत असणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे. निघून जाईल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मस्तक बेदस्तक षटकार. ओमसाई डाब्याचे प्रोप्रायटर सन्मान्य कबीर मामा ठाकरे यांच्या वतीने मॅन ऑफ द सिरीज करता कूलर देण्यात आलेला आहे.
तर विनंती करतोय आपण मंचावरती येऊन असं नसतं व्हायचंय, या मंचाची आपण शोभा वाढवावी. वळूया मॅचकडे. धावसंख्या आहे फलकावरती 29 धावा. पुन्हा एकदा बिग ब्लो, निघून जाईल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. झन्नाटेदार षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 35 या अंकावरती. आणि अगदीच फलंदाज हरेश आता मात्र षटकार हॅट्रिकवरती आहे. षटकार हॅट्रिक जर साध्य झाली, पूर्ण झाली, तर मात्र उद्योगपती कासने नाना गोंधळी यांच्या वतीने टी शर्ट देण्यात येईल. या मैदानावरची चौथी षटकार हॅट्रिक असेल. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. बघूया षटकार हॅट्रिक होईल का. यावेळेस मात्र फटका तर चांगला, पण चेंडू 30 सर्कलमध्येच पाहायला मिळतोय. आणि इथून मात्र तू मैमे करता करता फलंदाज बाद होईल. डगआउटच्या आश्रयाला विकेटचं पतन. पंच दोन हात खुले करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 2 धावांच्या मदतीनं 38 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. समोरच्या बाजूला एक फ्रॉन्क्स गाडी उभी आहे. कोणत्या खेळाडूची अथवा प्रेक्षकाची असेल, आपण ती सावलीमध्ये उभी करा. दरम्यान नशिबाचा चौकार, नशिबाची साथ. धावा मिळत आहेत त्या 4. या चौकाराच्या मदतीनं 42 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. 42 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झालाय. स्क्वेअर लेग रिजनमध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. चेंडूची फेकी. धावा मिळत आहेत त्या 2. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, पण मात्र नाही. पंचांनी बोट आकाशात वर केलं, याचाच अर्थ
केलेला आहे. खूप खूप शुभेच्छा असतील. जय बजरंग कारिवली संघाच्या संघनायकाकडे मी वळतोय. निलमजी नाईक आमच्या समोर येत आहेत. नाणेफेक जिंकली असती तर काय स्वीकारलं असतं? आम्ही बॅटिंगच घेतली असते. अपेक्षेप्रमाणे तुम्हाला फलंदाजी आलेली आहे. एक बलाढ्य संघासमोर लढत द्यायची आहे. कोणते असे फलंदाज आहेत की ज्यांच्याकडून जास्तीत जास्त अपेक्षा आहे? मला संदीप, कुंदन, संजय आणि पूर्ण 11च्या खेळाडूंना पूर्णपणे द्यायला लागेल. अगदीच जर आपण पाहिलं सर्व प्रेक्षक या सामन्याकडे आतुरतेने पाहत आहेत. तीच लढत प्रेक्षकांना अपेक्षितरित्या पाहायला मिळेल. नक्कीच भादोर आणि कारेवली हा संघ नेहमी खेळत असलेला पब्लिकचा रिस्पॉन्स चांगला असतो आणि दोन्ही बलाढ्य संघ आहेत. कारण मागच्या वर्षी मला वाटतं भादोर 1 नंबर होतो, आम्ही 2 नंबरवर होतो. अगदीच शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक बोट टीम. तर नाणेफेकीच्या कक्षातून बातमी अशी आहे, गावदेवी भादवड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. काटोकी टक्कर थोड्याच वेळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. वळूया आपण स्वागत आणि सन्मानाकडे. अगदीच देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे. देता देता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे अशी एक म्हण आहे. आणि अगदीच ज्यांचं दातृत्व आणि कर्तृत्व मोठं आहे असे RK बिल्डर्सचे प्रोप्रायटर सुधीरदादा म्हात्रे यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्मान्य सचिव प्रदीपजी जोशी साहेब यांच्या हस्ते स्वागत आणि सन्मान केला जातोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत झालं पाहिजे. अगदीच हाकेला ओ देणारं व्यक्तिमत्व आणि ज्यांच्या वतीने आपण सुंदर असं हे नाणेफेकीचं कक्ष आपल्याला प्रायोजित करण्यात आलेलं आहे असे RK बिल्डर्सचे प्रोप्रायटर सुधीरदादा म्हात्रे यांचा स्वागत आणि सन्मान आपण पाहिला. वळूया सामन्याकडे. जिंकण्याकरता 45 धावांची गरज आहे. आणि एकदाच पुन्हा एकदा आमच्यापर्यंत सूचना आलेली आहे. मोनिकाताई पाटील, ग्रुप ग्रामपंचायत सारंगाव. जर सारंगाव संघ सुपर 4मध्ये पोहोचला तर मात्र एक मेंढा देण्यात येईल त्यांच्या वतीने. सौ मोनिकाताई पाटील, ग्रुप ग्रामपंचायत सरपंच सुरेश सारंगाव यांच्या वतीने सारंगाव संघ सुपर 4मध्ये जर पोहोचला तर एक मेंढा देण्यात येईल. हिम्मत आणि फुलाजी अशी ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती आहे. गोलंदाज दिलीप, राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा. पहिला चेंडू. यावेळेस मात्र चेंडूला पायाने अडवण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एकच धाव जोडली जाईल. अकाउंट ओपन होईल सारंगाव संघाचं. धावसंख्या 1 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचताना पहिल्या चेंडूवरती 1 धाव आपण पाहतोय. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण पाहिलं तर इथून मात्र 45 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. दरम्यान आपल्यामधून रजा घेत आहेत सुधीरदादा म्हात्रे, RK बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर. अगदीच वेळात वेळ काढून आपण उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची व तसेच मंचाची आपण शोभा वाढवलीत. यावेळेस मात्र चौकार पाहायला मिळतोय. चेंडूला हुक केलं गेलं. मिळतील या धावा 4. यावेळेस मात्र LBWच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. विकेटचं पतन.
मतासाठी माझे काळी तुझ्या एका मतासाठी माझे काळी जवा बघतीस तू माझ्याकडे जवा बघतीस तू माझ्या आम्हाला सुद्धा दिलेली आहे. गणेशदादा ठाकरे आपलं खूप खूप आभार. यावेळेस मात्र चांगला फटका सजवला गेलाय. निघून जाईल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळतील या धावा. 6 षटकार. जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती. 11 धावा, 11 रन्स ऑन दी बोर्ड. जय हिंद देवरुंग संघाने मात्र कालच्या दिवसामध्ये प्रेक्षकांची भरपूर मनं जिंकली. आज तोच प्रयत्न आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र पुढे सरसावत तीच दिशा तेच क्षेत्र. इट्स अ मल्टी मॅसिव्ह हिट. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले. सुनील छगन पाटील आणि प्रमोद पाटील यांच्या वतीने प्रत्येकी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. षटकार हॅट्रिक पूर्ण झाली असती तर, पण आता मात्र नाही. निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. फटका चांगला होता, पण यष्टीरक्षक चे प्रयत्न जर आपण पाहिले तर कुठेतरी थोडेफार कमी पडले आणि त्या कारणासह फलंदाजाला जीवनदान जरूर मिळालं. तत्पूर्वी चेंडू जर आपण पाहिला तर फेकी करण्यात आलेली आहे आणि एक षटकाच्या अखेर 17 धावा फलकावरती आपण पाहतोय. मोनिकाताई निवृत्ती पाटील, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत सुरई सारंगाव यांच्या वतीने फलंदाज तुकाराम याने जे 2 षटकार लगावले त्याकरता जे 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे ते आमच्यापर्यंत पोहोचले. आपले खूप खूप आभार. जर सारंगाव संघ सुपर 4 मध्ये पोहोचला तर सौ मोनिकाताई निवृत्ती पाटील, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत सुरई सारंगाव यांच्या वतीने मेंढा देण्यात येईल. आणि अगदीच सुपर 4 मध्ये पोहोचण्याकरता जी मेहनत घेतलेली आहे सारंगाव संघाने, तेच प्रयत्न हे पुन्हा एकदा कायम ठेवावे लागतील. धावसंख्या आहे फलकावरती 17 धावा. जिंकण्याकरता 45 या धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना जर आतापर्यंत जर आपण पाहिलं त्यापैकी 17 धावा जोडण्यामध्ये यश मिळालंय. जिंकण्याकरता 18 चेंडू 28 धावांची गरज. क्या बात आहे. राजा दिवेकर सुरेखरित्या हे धावफलक आणि चेंडू गणिक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. गोलंदाज बाळा बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज बाळा आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे गावदेवी भादवड आणि जयबजरंग कारिवली. गावदेवी भादवड संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि या मॅच मधील विजेता संघ 2 हात करण्याकरता सज्ज होईल विक्रम स्पोर्ट वडूनगर या संघाची. यावेळेस मात्र जोरदार प्रहार क्षेत्ररक्षक आहे आणि येथून मात्र एक अप्रतिम अविश्वसनीय झेल पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून.
सामना कुठेही असो, सारंगाव संघाचे प्रेक्षक मात्र भरपूर संख्येने हे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अगदीच सीमारेषेच्या बाहेरून सुद्धा नेहमीच कौतुक खेळाडूंचं करतात, चेअरअप करत आहेत. धावसंख्या 17 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलं आहे. आतापर्यंत जर आपण विचार केला तर बाळा यांना विकेट मिळवण्यामध्ये यश जरूर मिळालं आहे. पण तत्पूर्वी जर आपण विचार केला तर 17 चेंडू आणि आता मात्र 28 धावांची गरज आहे. तर सामन्याचं समीकरण काहीसं बदललेलं पाहायला मिळतं आहे. पण हवेचा प्रभाव मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र हुक केलं चेंडूला. बॅकवर्ड रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडूची फेकी, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथून मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 19 या अंकावरती. 19 रन्स ऑन दी बोर्ड. 19 धावा फलकावरती आहे. चेंडूचा खेळ झालाय तो आतापर्यंत 2. गोलंदाज बाळा यांना आता मात्र या षटकामध्ये कमबॅक करायचं आहे आणि कमबॅक करण्याकरता प्रयत्न मात्र सुरू आहेत. यावेळेस मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी आणि अगदीच जर आपण पाहिलं तर 1 धाव जोडली जाते एका धावेच्या मदतीनं. धावसंख्या आपण पाहतोय 20 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्नांची पराकाष्ठा जर तुम्ही चांगल्या रीतीने केली तर नशिबाची 1% असणारी साथ सुद्धा ही तुमच्या बाजूनेच नेहमी पाहायला मिळते. धावसंख्या 20 या अंकावरती आहे. धावफलक जाऊन पोहोचलंय. 20 या अंकावर जिंकण्याकरता अजूनही 25 धावांची गरज आहे आणि पंचांनी बोट आकाशात वर केलंय. याचाच अर्थ फलंदाज बाद. विकेटचं पतन. हार मानणार नाहीये आणि अजून एक मॅजिकल षटक सुद्धा बाकी आहे. देवरुंग संघाकडून येणं. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 20 या अंकावरती धावफलक आहे. 25 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 14 चेंडू 25 धावा. यावेळेस मात्र फटका चांगला, उंची जास्त आणि लांबी सुद्धा तितकीच जास्त. निघून जाईल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धमाकेदार षटकार. खेळ झाला आतापर्यंत 5. या षटकातील अखेरचा चेंडू मार्गस्थ केला जाईल. गोलंदाज बाळा याच्या माध्यमातून. यावेळेस मात्र स्विंग अँड मिस. निघून जाईल चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. निर्धाव चेंडू अखेरीस आपण पाहतोय. धावसंख्या आहे फलकावरती 26 धावा. चेंडू गणिक जर आपण विचार केला तर सामन्याचं समीकरण आता मात्र बदललेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे.
सामन्याला सुरुवात करायची पंच, आपण सक्त ताकीद द्या, वॉर्निंग द्या. 12 चेंडू आणि जिंकण्याकरता धावांचं समीकरण आहे. राजा दिवेकर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. 19 धावांची गरज आहे. वॉट अ मॅच. मॅच इन दी कंप्लेंट्स जर आपण पाहिलं तर दोलांमय स्थितीमध्ये आहे आणि सामन्याची स्थिती जर आपण पाहिली तर दोन्ही संघांना अजूनही समानतेची संधी आहे. हे 12 चेंडू आणि या 19 धावा. एका संघाला या धावा जमवायच्या आहेत तर एका संघाला या धावा वाचवायच्या आहेत. या अशा रीतीने जर आपण पाहिलं तर अगदीच ज्या स्ट्रॅटेजीने तुमचा खेळ महत्त्वाचा आहे, इन बिटवीन लाईनअपने गोलंदाजी होणं गरजेचं आहे, ती गोलंदाजी आता मात्र करावी लागेल. यावेळेस मात्र पंच 2 हात खुले करतायत. इट्स व्हाईट बॉल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय. धावसंख्या 27 या अंकावरती. 27 रन्स ऑन दी बोर्ड. गोलंदाज हरीश. पुन्हा एकदा वाईट चेंडू. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. आपण पाहतोय 28 या अंकावरती. 28 रन्स. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे आणि चेंडू मात्र निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकाराकरिता 6 धावा. मच्छिंद्र यांचं पण मात्र ज्या स्ट्रॅटेजीने खेळ होतोय, अगदीच जर आपण पाहिलं तर सारंगाव संघाचे फलंदाज मात्र घाईत आहेत. उत्सुकता आहे त्यांना की सामना लवकरात लवकर कशा रीतीने संपन्न होईल. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 35 या अंकावरती. आता मात्र फलंदाज लहू याने सॉफ्ट हँडलने चेंडूला पुश केलं. यावेळेस मात्र टॅप करण्याचा प्रयत्न. अखेर चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एकाच धावे करता धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 36 या अंकावरती. 36 रन्स ऑन दी बोर्ड. 36 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. फलंदाज लहू ऑन स्ट्राईक. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे पण उंची जास्त आणि लांबी सुद्धा तितकीच जास्त. नापतोल षटकार. हरेश याच्या माध्यमातून कमबॅक केलंय या चेंडूवरती. आता मात्र 7 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. इथून मात्र गेम इन टू द फिनिश. विजयाचा षटकार. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ॲट ऑल लहू. वेल डन, वेल प्लेड. अगदीच जर गोलंदाज मच्छिंद्र याला जर तिसऱ्या षटकामध्ये आणलं असतं तर मात्र काहीतरी किंतु परंतु पाहायला मिळालं असतं. पण जर तर किंतु परंतु या शब्दांना क्रिकेटमध्ये थारा नाही आहे. आणि अखेर मात्र जय हिंद
देवरुंग संघाचा प्रवास इथून मात्र समाप्त होईल, पण येणाऱ्या स्पर्धेंकरता त्यांना मात्र निश्चितच शुभेच्छा असतील. आणि आता मात्र सारंगाव संघ सज्ज होईल 2 हात करण्याकरता विक्रम स्पोर्ट्स वडुनगर या संघाशी.